मंठा तालुक्यातील तळणी पूर्णा नदीकाठच्या 15 गावातून रात्रंदिवस अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारीवरून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णा काठच्या वाळू चोरांच्या खबऱ्यांना चकमा देण्यासाठी खासगी वाहनाने येत तारीख 22 रोजी रात्री 11 वाजता शिरपूर पाटीजवळ लोणारकडे अंदाजे 4 ते 6 ब्रास वाळू वाहतुकीचे 2 हायवा पकडले। या कारवाई सुनील कांगणे राहणे वाघाळा आणि जगन शिंदे राहणे हिंगोली यांच्या मालकीचे हायवा क्रमांक MH21BU 8833 आणि MH38X 3855 यांचा समावेश आहे। ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी रीता महेवार, मंठा नायब तहसीलदार नीलम लुनावत, तलाठी विठ्ठल उफाड यांनी केली। कारवाईनंतर मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे, मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी, तलाठी संजय उफाड आणि नितीन चिंचोले यांना बोलावून घेतले। कारवाईतील दोन्ही हायवा मंठा पोलिसांच्या ताब्यात दिला। पूर्णा नदीकाठच्या खोरवड, देवठाणा, कानडी, लिंबखेडा, सासखेडा, इंचा, दुधा, किर्ला, वाघाळा, पोखरी, केंधळे, भुवन आणि वझर सरकटे या गावातून शेकडो ट्रॅक्टर, टेम्पो, टिप्पर आणि हायवामधून रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असते। मात्र मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे आणि उसवतचे तलाठी नितीन चिंचोले वगळता महसूलच्या पथकातील मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांकडून पूर्णा काठच्या अवैध वाळू उत्खनन करणारे ट्रॅक्टर व वाळू वाहतुकीचे टेम्पो, टिप्पर आणि हायवा दिसत नसतील का? अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून 2 हायवा कारवाईमुळे स्थानिक महसूल व पोलिसांच्या पथकांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होतो आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।